नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पाकातली रसरशीत फुलं म्हणजेच गुलमोहर तयार करूया. आज आमच्या घरी पाहुणे आले होते. केळवणासाठी आज ही स्पेशल रेसिपी केली होती. हे गुलमोहर चवीला अतिशय सुंदर लागतात. ही पाकातली रसरशीत फुलं सगळ्यांना खूप आवडली. चला तर आता वेळ न घालवता ही रेसिपी मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते. 2 मोठ्या वाट्या मैदा घेतला आहे. हा मैदा या पसरट भांड्यात घालते. तुम्ही कोणत्याही वाटीचे माप घेऊ शकता. या मोठ्या वाटीने मी मैदा मोजून घेतला आहे. अर्धा चमचा मीठ आणि 4 मोठे चमचे तेल घालत आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. तुमच्या घरी स्वयंपाकासाठी जे तेल वापरता ते यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता हे तेल या पिठाला व्यवस्थित मिसळूया. आता आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालायचे आहे आणि याचा एक घट्ट गोळा मळूया. आपण चपातीसाठी जसे कणिक मळतो त्याप्रमाणेच आज हे मैद्याचे कणिक तयार करायचे आहे. यामध्ये एकदम पाणी घालू नका. आवश्यकता असेल तसे थोडे थोडेच पाणी घालून हे पीठ मळायचे आहे. एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे मैदा घेतला आहे. आता यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालते. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता आपण याचा एक साठा तयार करूया. याप्रमाणे नीट मिसळूया. आता हा साठा तयार आहे. तुमच्या घरी जे तेल तुम्ही वापरता ते तेल या साठ्यासाठी वापरू शकता. हे बघा, आता हा साठा तयार आहे. आता आपले हे कणिक तयार आहे. यावर आपण थोडेसे तेल लावूया आणि हे कणिक 20 मिनिटासाठी झाकून ठेवूया. आता 20 मिनिटे पूर्ण झाली आहेत. सगळ्या कणकेच्या याप्रमाणे चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, हा कणकेचा एक लहान गोळा घेते. अगदी थोडेसे पीठ लावायचे आहे. आता आपण याच्या चपात्या लाटून घेऊया. आता या बघा, मी खूप साऱ्या चपात्या लाटून घेतल्या आहेत. त्यापैकी एक चपाती याप्रमाणे ठेवून या चपातीवर याप्रमाणे साठा लावायचा आहे. आता या चपातीवर दुसरी चपाती घालूया. पुन्हा साठा लावायचा आहे. या पद्धतीप्रमाणे 4 ते 5 चपात्या एकावर एक ठेवून मध्ये साठा लावायचा आहे. 4 ते 5 चपात्यांचा हा असा सेट तयार करायचा आहे. आता ही 5वी चपाती यावर ठेवली आहे. हे बघा, हा फुलांचा साचा मी घेतला आहे. याप्रमाणे आपण ही फुले काढायची आहेत. प्रत्येक वेळी 5-5 चपात्यांना साठा लावून याप्रमाणे सेट तयार करायचा आहे आणि याप्रमाणे फुलांचा आकार द्यायचा आहे. काल 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे सुद्धा होता. त्यामुळे फुलांबरोबरच बदामाचे आकारसुद्धा दिले आहेत. याबरोबरच थोड्याशा चांदण्यासुद्धा तयार केल्या आहेत. एका ताटाला तूप लावून याप्रमाणे ही सगळी फुलं, बदाम, चांदण्या ताटामध्ये व्यवस्थित ठेवल्या आहेत. या प्रकारचे आकार तयार करण्यासाठी
हे साचे वापरले आहेत. गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे. आज कढईमध्ये मी बेतानेच तेल घातले आहे, कारण या चपात्या लाटताना मी पीठ घातलं होतं. याप्रमाणे फुले तळताना त्याचे पीठ तेलामध्ये उतरते आणि तेल खराब होऊ शकते. यामुळे कढईत बेतानेच तेल घातले आहे. याप्रमाणे ही फुले सोनेरी रंगात तळूया. या प्रत्येक फुलांना मी काडीने एक खाच अशी दिली आहे. यामुळे या पाकळ्या वेगळ्या होणार नाहीत. ही बघा, फुले चांगली फुलत आहेत. याप्रमाणेच बदाम, चांदण्या सुद्धा तळायच्या आहेत. हे बघा, आता यांना सोनेरी रंग आलेला आहे. मी बाजूला काढते. आता आपण पाक तयार करूया. 1.5 वाटी साखर घेतली आहे. 1 वाटी पाणी घातले आहे. साखर विरघळेपर्यंत एकसारखे ढवळूया. यामध्ये चिमूटभर खाण्याचा रंग घालते. तुमच्याजवळ जो खाण्याचा रंग असेल तो यामध्ये घालू शकता. आता यामध्ये 1.5 चमचा रोज इसेन्स घातला आहे. पुन्हा आपण एकसारखे ढवळूया. एक तारी पाक आपण तयार करायचा आहे. हा बघा, एक तारी पाक आता तयार झाला आहे. आता आपण गॅस बंद करूया. अर्धा ते 1 लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. यामुळे हा पाक घट्ट होत नाही. आता यामध्ये ही तळलेली फुले, बदाम, चांदण्या घालूया. आता व्यवस्थित सगळ्या फुलांना हा पाक लागेल याप्रमाणे मिसळूया. 5 मिनिटांनी ही फुले आपण बाहेर काढायची आहेत. आता 5 ते 8 मिनिटे झाली आहेत. आता ही फुले आपण वेगळ्या ताटात काढूया. याप्रमाणे सगळी तळलेली फुले, बदाम, चांदण्या याप्रमाणे 5 ते 8 मिनिटांसाठी पाकात बुडवून ठेवायचे आहे. ही फुले चांगली रसरशीत होतात आणि चवीला मस्तच लागतात. ही रेसिपी तुमच्या घरी सुद्धा नक्की करून बघा. तुमच्या घरी जर कधी पाहुणे येणार असतील तर या प्रकारची फुले तुम्ही तयार करू शकता. सगळ्यांना खूप आवडतील. तुम्हाला जर माझ्या सहज सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या रेसिपी सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. ही पाकातली फुले आता गार झाली आहेत. ही पूर्णपणे गार झाल्यावर घट्ट झाकण्याच्या डब्यात भरून ठेवा. ही फुले 4 दिवस चांगली टिकतात. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.